धक्कादायक अशी बातमी येते दिल्लीमधून। दिल्लीतील अनेक शाळांना आता बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। दिल्लीतील अनेक शाळांना सुट्टी दिल्याची प्राथमिक माहिती मिळते। मयूर विहारमधील मदर मेरी शाळेला धमकी मिळाल्याची आता ही पोलिसांनी माहिती दिलेली आहे। द्वारकामधील डीपीएस शाळेलाही धमकी देण्यात आली आहे। पोलिसांकडून अधिक तपास सध्या सुरू आहे आणि या सर्वाचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। राजधानी दिल्लीमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी आल्यानंतर आता दिल्ली पोलीस सतर्क झाली आहे। राजधानी दिल्लीतील मी दिल्ली पब्लिक स्कूलच्या बाहेर आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत आणि गाड्या आल्यानंतर या ठिकाणी जे बॉम्ब निरोधक पथक आहेत ते देखील दाखल झाले आहेत। दिल्लीतील सर्व ज्या शाळा आहेत बहुतांश या ठिकाणी यांची सध्या चौकशी सुरू आहे, त्याचबरोबर कसून तपास देखील सुरू आहे। हे तुम्ही पाहू शकता ही दिल्ली पब्लिक स्कूल आहे। दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये सध्या या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत, पोलिसांची पथक दाखल झाले आहे आणि या ठिकाणी चौकशी सुरू आहे। गेट लावून घेण्यात आलेला आहे, मात्र आतमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे। साधारण जी माहिती मिळत आहे त्यापैकी 10 शाळांना ही धमकी आल्याचं समजतंय। सकाळी 6 वाजता हा मेल पाठवण्यात आला होता। धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी जे कंट्रोल रूम आहे ते या शाळे ठिकाणी पोहोचलेला आहे। मेल आलेला आहे, मात्र हा मेल नक्की कुठून आलेला आहे याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाहीये। मात्र पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी शाळेमध्ये पोहोचलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता कसून चौकशी करत आहे। पालकांशी देखील संपर्क केला जात आहे। अनेक शाळा ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पूर्णपणे गेट बंद करून या ठिकाणी चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळं आता दिल्ली पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळं करत असल्याचं समजतंय। वारंवार दिल्लीमध्ये या धमक्या काय दिल्या जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।